सकाळी ना काहीतरी काम होतं, त्यासाठी असं गावात गेलो होतं आणि माझ्या डुगल्याचं ना गाडीवर बसल्यापासून नुसतं बाय बाय करायचं काम सुरू होतं। आज मी तुमच्यासोबत आहे ना माझी स्पेशल खिचडी भाताची रेसिपी शेअर करते। तर दुपारच्या जेवणानंतर जर भूक लागली ना तर आम्ही असाच भात करून खातो। तर त्यासाठी ना आपलं कांदा, टमाटा, बटाटा हे सगळं छान बारीक चिरून घेतलं, तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर सगळं छान शेंगदाणे वगैरे टाकून मस्त असं परतून घेतलं आणि आपला भात आहे ना धुवून आधी यात छान परतू द्यायचा आणि त्यानंतर पाणी टाकायचं आणि हे शिजेपर्यंत आता ह्या मॅडमची लुडबुड इथे सुरूच होतला। चला ह्यात आपल्याला जेव सुद्धा देणार नाही, मग त्यांच्यासाठी सुद्धा ही ना नाचणी ज्वारीची पेस्ट। तर त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा तुपामध्ये जिरे थोडेसे फोडणी देऊन घेतली, त्यानंतर म्हणजे मी घरी सारेलक बनलं होतं ते सुद्धा टाकलं आणि ते सगळं छान फोडणी देऊन घेतली। नंतर त्याच पातल्यामध्ये पाणी गरम होत ठेवलं आणि थोडासा गूळ सुद्धा टाकला। तर मला माहिती आहे 1 वर्षापर्यंत बाळाला गोड देत नाही, पण ही पोरगी ना काहीच खात नाही, त्यामुळे म्हटलं ठीक आहे थोडंसं खाईल, त्यामुळे मग मी थोडासा गूळ देते। योत दिसते तशी हिची पेस्ट झाली होती, मग तिला मस्त पेस्ट चारली आणि आम्ही सर्वांनी मस्त असं खिचडी भात एन्जॉय केला। आणि हिचं ना फक्त एकाकडे हिला सगळ्यांकडे जाऊन खायचं राहतं आणि खरं सांगते खिचडी भात इतका छान झाला होता ना। आणि आता ना उन्हामुळे दुपारचं गवत तोडायला इतका कंटाळ येतो, त्यामुळे आम्ही असं रात्री मस्त असं गवत तोडून आणलं आणि असं होतं आजचा व्लॉग। आवडला असेल तर लाईक करा, सोबत चॅनल सबस्क्राईब करा।